नमस्कार सर्वांना. उन्हाळा एवढा आहे काही किती पण गार खाल्ले आणि गार प्यायले पण परत आणि खाऊ वाटते. तर चला आपण मँगो आईस्क्रीम बनवू. मँगो आईस्क्रीम बनवण्यासाठी 250 ग्राम दूध घेतलेले आहे. त्यात 2 चमचे कस्टर्ड पावडर आणि 2 चमचे मिल्क पावडर मी दुधात डायरेक्ट टाकलेले आहे, गुठळ्या होतात म्हणून. थोडंसं कोमट पाण्यात ते बाजूला मिक्स करून त्या उकळत्या दुधात घालून घ्यायचे आहे, म्हणजे गुठळ्या होणार नाही. आणि ते 10 मिनटं दूध सगळं उकळून घेऊन छान उकळून थोडा वेळ गार होण्यासाठी ठेवायचे आहे. त्यात घालण्यासाठी काजू आणि बदाम कट करून मी तोपर्यंत साईडला ठेवले आणि आंबे स्वच्छ त्याची काप काढून घ्यायचे आहे. आणि घरी बनवलेले आईस्क्रीम हे कमी प्रमाणात बनवले पण खूप प्रमाणात होतं आणि सगळ्यांना खाऊन उरेल एवढे भरपूर प्रमाणात बनवून तयार होतं. आणि ह्याचे काप करून छोटे छोटे आंब्याचे काढून घ्यायचे आणि ते आपण दूध उकळून ठेवले ते गार झालेले म्हणून आईस्क्रीममध्ये थोडं गार होण्यासाठी ठेवलेले आहे. तुम्ही फ्रीजला पण ठेवू शकता. हे पहा, दूध किती छान क्रीमी टेक्स्चर आलेलं आहे. ते काही मिक्सरच्या भांड्यात ओतून घेऊन आपल्याला त्यात तुमच्या आवडीनुसार साखर, मी छोटी वाटी साखर घातलेली आहे. आणि साई, दुधावरची साई मी काढून ठेवली, ती 1 चमची मी घातले फक्त. आणि आपले आंब्याचे काप करून ठेवलेले त्यात घालून घ्यायचे आणि मिक्सरला फिरवून घ्यायचे. फिरवून झाल्यानंतर पाहू शकता किती छान असं क्रीमी टेक्स्चर आलेलं आहे. आणि ते एक एअर कंडिशन डब्यामध्ये ते घालून पॅक करून ठेवू शकता. 4 तास ठेवायचे आहे. 4 तासानंतर परत आणि आपण त्यात आईस्क्यूब खाताना आईस्क्यूब लागू नये म्हणून ती परत आणि 4 तासानंतर काढून मिक्सरच्या भांड्यात घालून आणि परत फिरवून घ्यायचे आहे. पाहू परत फिरवून घेतल्यानंतर हे पाहू शकता तुम्ही किती छान क्रीमी आईस्क्रीम आपलं तयार झालेलं आहे. आणि त्यात मी ड्रायफ्रूट्स कट केलेले ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता. त्यात मध्ये थोडं मी टाकलेलं आहे ड्रायफ्रूट्स आणि वरनं आणि थोडं टाकून घेतलेलं आहे. तुम्ही असे आईस्क्रीम बनवून घरी द्या, सगळ्यांना आवडेल आणि आवडीनं खातील. आणि असे एअर पॅक डब्यामध्ये घालून तुम्ही 7 ते 8 तास फ्रीजरला ठेवू शकता. हे बघा, 7 तासानंतर मी परत काढून घेतले आणि तुम्हाला दाखवते किती छान असं आईस्क्रीम बनवून तयार झालेलं आहे. तुम्ही बनवून खाल्ले की परत आणि तुम्हाला करून खावं असे वाटेल. आता खूप प्रमाणात आंबे आहेत, करून खावा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा. हे पहा किती छान आईस्क्रीम बनवून तयार झालेलं आहे. क्रीमी आणि किती छान क्रीमी टेक्स्चर आलेलं आईस्क्रीम. करून पहा. व्हिडिओ आवडल्यास, कमी इन्ग्रेडियंट्समध्ये बनते, करून पहा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर व्हिडिओ वॉचिंग.